नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। लोहारे जिल्हा परिषद गणात तिरंगी लढतीची शक्यता, नाक्यानाक्यावर चर्चेला उधाण। आगामी जिल्हा परिषद निवडणुका जवळ येत असतानाच रायगड जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून लोहारे जिल्हा परिषद गणात तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे। आरक्षणाच्या नव्या यादीनंतर हा मतदारसंघ सर्वसाधारण वर्गासाठी खुला झाला असून त्यामुळे विविध पक्षांचे तसेच स्वतंत्र उमेदवारांचे लक्ष या गणाकडे वळले आहे। लोहारे गणाचा इतिहास पाहता हा गण पूर्वी पोलादपूर नगरपंचायतीच्या गणात समाविष्ट होता। नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर पोलादपूर शहर वेगळं झालं आणि लोहारे हा स्वतंत्र जिल्हा परिषद गण म्हणून अस्तित्वात आला। या नव्याने तयार झालेल्या गणात शिवसेनेचे नेते आणि माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी पहिल्याच निवडणुकीत विजयी झेंडा फडकवला होता। त्या निवडणुकीत श्रीकृष्णा कदम आणि कैलासवासी सुभाष जाधव यांच्यासारखे दांडगे उमेदवार रिंगणात होते आणि तिरंगी लढत पाहायला मिळाली होती। पूर्वी देवळे गणातून निवडून आलेले चंद्रकांत कळंबे त्या गणात ओबीसी आरक्षण लागू झाल्यामुळे लोहारे या नव्या गणातून निवडणुकीत उतरले आणि विजय मिळवला। आता पुन्हा लोहारे गण सर्वसाधारण झाल्याने चंद्रकांत कळंबे पुन्हा एकदा रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत। विकास कामांवर पकड, सामाजिक बांधिलकी आणि स्थानिक पातळीवरील जनसंपर्क याच्या जोरावर त्यांची उमेदवारी बळकट मानली जाते आहे। मात्र यावेळी त्यांना दोन तगडे प्रतिस्पर्धी सामोरे जाण्याची शक्यता आहे। कोतवाल गावचे मुरलीधर दरेकर हे एकेकाळी शिवसेनेच्या तिकिटावर जिल्हा परिषद सदस्य होते। सध्या ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनामध्ये असून त्या गटाच्या तिकिटावर रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत आहेत। दुसरीकडे श्रीकृष्णा कदम हे सामाजिक कार्याच्या माध्यमातून युवकांमध्ये लोकप्रिय असून ते देखील जोरदार तयार करत असल्याचे समजते। या तीनही उमेदवारांची पार्श्वभूमी, अनुभव आणि मतदारांतील उपस्थिती लक्षात घेता लोहारे गणात यंदाची निवडणूक तिरंगी आणि चुरशीची ठरणार हे मात्र निश्चित आहे। कोणाचं पारडं जड हा प्रश्न सध्या गावोगावी नाक्यानाक्यावर चर्चेला विषय ठरत आहे। स्थानिक राजकारणात या तिरंगी लढतीमुळे उत्सुकता कमालीची वाढली असून अंतिम निकालावर जिल्ह्यातील पुढील राजकीय समीकरणांचा काहीसा प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे। मतदारांचा कल नेमका कुणाकडे झुकतो हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी सिद्धेश पवार सह तृप्ती भोईर, पोलादपूर।